ॲडमिशन टाकले रस्ते इथे घेतले. नंतर 5वी ते 10वी आपलं विद्या मंदिर होतं तिथे घेतलं. 11वी-12वीला मी सांगोला जाऊन करत होती. रोज बसून जायचं यायचो. 12वीला मला 90% मार्क्स भेटल्यानंतर मी सातारला ॲडमिशन घेतलेलं बँकिंगच्या एक्झामसाठी. पण तिथं आमची परिस्थिती पण एवढी नव्हती. त्यावेळेस भाऊ पण पाणीला कॉलेजला होतं आणि मी पण इकडं बाहेर घ्यायचं. मग दोघांना खर्च करणं पप्पाला तेवढं शक्य नव्हतं. मग नंतर 6 महिने झाल्यानंतर कोरोना पण आला. नंतर मी ॲडमिशन काढलं तिथनं. मी मग लय रडायची, 2-3 दिवस लय रडली, कोणालाच बोलत नव्हती घरी. आता माझं ॲडमिशन काढलं, मला इथून थांबवलं. मग मला वाटतं सारखं माझी एवढी मार्क घेऊन तर मी काय उपयोग झाला माझा. नंतर मग 12वी झाल्यानंतर मी लगेच एक आठवडाभर गेलते इकडं बालाजीनगरला अकॅडमीला. नंतर तिथं कोरोना आल्यानंतर ती सर म्हणले की तुम्ही आता जावा घरी, आमच्या कॉलेजला म्हणजे अकॅडमी नाही चालू शकत. मग नंतर इथनं साहित्य घेऊन घरी आले मी. नंतर मग लग्नाचा विषय चालू झाला. आता काय कोरोनामुळे सगळ्यांची लग्न करून टाकायला लागली मुलींची. पण नंतर भाऊ म्हणले की तुला काय तर करायचं आहे. भाऊला समजून सांगायचं मला, तू घरच्यांकडे नको लक्ष देऊ, ती घरच्या त्यांचं चालू दे, तुला अभ्यास कर म्हणायचं. नंतर मी त्यांनी सांगितलं मला तू BA ला ॲडमिशन घे आणि माझ्याबरोबर अभ्यास चालू कर म्हणला MPSCचा. मग त्याच्याबरोबर मी रोज अभ्यास करायची. मला काय माहीत नव्हतं मी काय बनणार आहे, पुढं काय करायचं आहे आपल्याला. मग तुम्ही त्याच्याबरोबर रोज अभ्यास करायची. ती पण मला रोज समजून सांगायचं. दिवसभर अभ्यास केला का आणि संध्याकाळी डिस्कशन करायचं दोघंजण. नंतर मग दिवाळी मी 1-1.5 वर्ष असं त्याच्याबरोबर अभ्यास केला. नंतर दिवाळी आली. मग दिवाळी आल्यावर ॲड आली भरतीची. मग आता म्हणलं का भाऊ म्हणला की घरची नकोच म्हणायची बाहेर घालायला शाळेला. तर भाऊ म्हणलं की तिला एक चान्स द्या, काय करते बघू. तर नंतर अकॅडमीला जायचं ठरवलं. नंतर मम्मीनं आणि काकीनं म्हणजे कष्ट करून माझ्या प्रीतीच्या नावावर पैसे टाकलं होतं. मग अकॅडमीत फी भरायला पण पैसे नव्हतं आमच्याकडे. मग ती अकाउंटवरचं काढून आम्ही सरांना फी दिली पहिल्या स्टार्टला 3 महिन्याची. नंतर गेलो तिथं, मी भाऊ गेलो पहिल्यांदा अकॅडमी बघायला, जाऊन बघून आलो. नंतर मग आता जायचं ठरलं तिथं. मग पप्पा मला सोडायला आलतं. जाताना मला लय रडायचं, कारण मला घरी घरच्यांना सोडून कधीच राहायची सवय नव्हती. पहिल्यांदाच मी त्यावेळेस गेलती बाहेर. पण तेव्हा ठरवलेलं की आता जर रडली तर मला आयुष्यभर रडावंच लागेल म्हणून. मग नंतर गेले तिथे अकॅडमीत राहिली. 2-3 आठवडे त्रास झाला म्हणजे घरच्यांना सोडून राहायचं म्हणून. पण तरी पण सगळं झालं ॲडजस्ट. जास्त तिथं ग्राउंड लेक्चर व्हायचं, त्यामुळं नंतर सवय लागली तिथं राहायची. नंतर मला तिथल्या ग्राउंड करण्यासाठी म्हणजे फॉर्म सुटलेलं, त्यामुळे जास्त वेळ नाही भेटलं. थोडं दिवस भेटलेलं, 2.5-3 महिने भेटला असेल ग्राउंडसाठी. पण सरांचं मार्गदर्शन चांगलं असल्यामुळे मी तिथं भरपूर कवर आलती ग्राउंड पण. आणि आधीचं अभ्यास असल्यामुळे सगळं झालं व्यवस्थित. पण तरी पण नशिबाचा 1% भाग म्हणून तिथं 2 मार्कानं पुणे शहरला मी वेटिंगला राहिली होती. ते नंतर लय त्रास झाला तिथं, लय रोड यायचं का, तर आपण एवढं कष्ट करून पण आपलं झालं नाही म्हणून. नंतर मुंबईची लिखी होती. मग मुंबईचं ग्राउंड माझं 30 मार्कांनीच पडलं होतं. आणि रिटर्न आपली यात्रा होती, त्याच टायमाला बरोबर मुंबईचा पेपर होता माझा. वाईट पण वाटायचं आपल्याला, घरी यात्रेसाठी जायला येत नाही, पण तिकडे एक्झाम असल्यामुळे ती महत्त्वाचं होतं म्हणून तिकडे गेलो. नंतर आलो इकडं आणि 7-8 दिवस झाला असलेलं. नंतर मी आलती मामाच्या तिथं घरी आलतो मी, पप्पा आलतं नेलं मला. आलो मग तिथं तर मुलींचा रूमवरनं फोन आला की मुंबईचा रिझल्ट लागलाय म्हणून. त्यावेळेस पण माझं 5-6 मार्कांना तर वेटिंगला राहिली मुंबईला. नंतर तिथला पण चान्स गेला, 2 पण चान्स गेला. आता काहीच नव्हतं उरलं माझ्याकडं. नंतर घरी आली मी तर मी पप्पा आलो, सगळी बसलेली असतं एकमेकांच्या तोंडाकडे बघायची. मला पण लय वाईट वाटत होतं की काय माझ्याकडं काहीच झालं नव्हतं त्यावेळेस. मग नंतर 1-1.5 महिना घरी राहिले असेल. नंतर सावंत सर कॉल करायचं, तुझ्याकडं क्वालिटी आहे, तू ये इकडं करे, अजून एक चान्स माझ्या घरच्यांना म्हणायचं. नंतर घरच्यांनी पण चान्स दिला, त्यामुळे मला हे करणं सगळं शक्य झाले. नंतर मी गेले तिथं अकॅडमीत, सगळं मनापासून अजून डबल चालू केलं, ग्राउंड लेक्चर सगळं चालू केलं. नंतर माझं काका आणि माझी आजी एकदा भेटायला आली मला. त्यावेळेस मला चप्पल पण नव्हती अशी नीट घालायला. त्यावेळेस काकाने पैसे दिले तर चप्पल घे म्हणून, कसली घालती होतं. तरी पण नाही घेतली, आठवड्यावर तसंच राहिली. नंतर घेतली मग लय तुटल्यावर.
बोलू दे बोल थोडं बोल बोल काय राहिलं. मी 2 मिनिटं बोलतो.